खाजगी मालकीच्या जागेत पेण पालिकेचे अस्वच्छ भारत अभियान. शहरातील घनकचरा खाजगी जागेत टाकून पालिकेचे अतिक्रमण. शेतकऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियानाचा नारा देत स्वतः हातात झाडू घेऊन देशाला स्वच्छतेचा संदेश दिलेला असतानाच इकडे पेण पालिका मात्र या स्वच्छ भारत अभियानाला केराची टोपली दाखवत शहरातील उचलण्यात आलेला घनकचरा स्वतःच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये संकलन न करता लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेत अतिक्रमण करून घनकचरा टाकत असल्याने या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत संबंधित शेतकऱ्यांनी सन 2018 पासून पालिकेकडे आणि वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून देखील त्यांच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पेण पालिकेने आंबेगाव, धामणी या परिसरात सर्वे नंबर 156 मध्ये शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची उभारणी केली आहे. याच डम्पिंग ग्राउंडला लागून डॉक्टर सिद्धार्थ अंबाजी पाटील आणि श्री डॉक्टर विजयश्री सिद्धार्थ पाटील या दोन शेतकऱ्यांचे सर्वे नंबर 157 आणि सर्वे नंबर 158 असे प्लॉट आहेत. मात्र पेण पालिकेने आपल्या सर्वे नंबर 156चा भाग तसाच ठेवून लगत असणाऱ्या सर्वे नंबर 157 आणि सर्वे नंबर 158 मध्ये जागा मालकांची कोणतीही परवानगी न घेता किंवा पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर शहरातील घनकचरा आणून टाकल्याने या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे देशाचे पंतप्रधान देशवासियांना स्वच्छतेचे धडे देत आहेत, तर दुसरीकडे हेच शासकीय अधिकारी मात्र या संदेशाची पायमल्ली करून दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून घनकचरा टाकून अस्वच्छतेला आमंत्रण देत असल्याने पेणमधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी पेण पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना 2 वेळा तर जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांना 1 वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे जाऊन याबाबत व्यथा मांडल्यानंतर देखील मुख्याधिकारी जीवन पाटील हे दाद देत नसल्याने जीवन पाटील हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत की ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असा सवाल डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी केला असून याबाबत दाद न मिळाल्यास लवकरच उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर यावेळी पेण पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. महामुंबईसह दीपक लोके, पेण. हे झाडापर्यंत ते बघ, ते मोठं झाड आहे ना. पण ही बोलल्यानंतर इथं काय घाण करून ठेवली सगळी. हो, आता मी तुम्हाला दुसरी बॉर्डर, तिकडची बॉर्डर दाखवतो. आणि मी डॉक्टर सिद्धार्थ पाटील. हा इकडे जो म्युन्सिपॅलिटीचा डम्पिंग ग्राउंड आहे, खत प्रकल्प म्हणतात त्याला, हा प्लॉट नंबर 156 आहे. त्याच्या बाजूला लागून 157 आणि 158 हे माझे प्लॉट आहेत. यांनी काय केलं आहे, गेल्या कैक वर्षापासून त्यांच्या जागेतला कचरा त्यांनी माझ्या जागेत टाकायला सुरुवात केली. मला कुठली परवानगी नाही, काही नाही असताना, माझी प्रायव्हेट जागा असताना त्यांनी तो कचरा टाकायला सुरुवात केला. याच्याबद्दल मी त्यांना पत्रव्यवहार केला. पत्राची पोच पण माझ्याकडे आहे, परंतु त्यांनी लेखी उत्तर कधीही दिलं नाही. आता शेवटी मी त्यांना तहसीलदारचं नोटीस दिली. तहसीलदारची CC मी प्रांतांना पाठवली, कलेक्टरला पाठवली, मुख्यमंत्र्यांना पाठवली, पंतप्रधानांना पाठवली. पण फक्त मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं, बाकी कोणीही काही मूवमेंट केलेली नाही. जे CEO आहेत हे कुठल्याही प्रकारे लेखी आश्वासन किंवा लेखी उत्तर द्यायला आजपर्यंत त्यांनी कोणालाही उत्तर दिलेलं नाही आहे. मी त्यांना एवढंही म्हटलं की 10-10 फूट घनकचरा माझ्या बरोबर 2/3 प्लॉटमध्ये दोन्ही मिळून तुम्ही टाकलेला आहे, तो तुम्हाला काढता येणं शक्य होणार नसेल तर तुम्ही माझी जागा ॲक्वायर करा. ॲक्विजिशन ॲक्टप्रमाणे मी माझ्या मर्जीने काय किंमत सांगा वगैरे काही बोलत नाही. जो ॲक्विजिशन ॲक्ट आहे त्या कायद्याप्रमाणे तुम्ही माझी जागा घ्या. त्याचंही लेखी उत्तर त्यांनी मला काहीही दिलेलं नाही आहे. आता ते म्हणतात हा कचरा काढायला गेलो तर त्याच्या खाली मिथेन गॅस असतो, तिकडे आग लागेल, आजूबाजूच्या गावांना त्रास होईल, वास येईल. पण माझ्या जागेत तुम्ही काय करणार? आता कचरा जरी साफ केला तरी